आणि यानंतर आत्ताच एक महत्त्वाची बातमी वाशिममधून येतेय। तूर विक्रीच्या नोंदणीसाठी शेतकरी आणि बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याचं कळतंय। आधी नोंदणी आपली व्हावी यासाठी शेतकऱ्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळतेय। प्रणय निर्वाण आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। प्रणय, वाशिममधल्या बाजार समितीमध्ये नेमकं काय चित्र आहे? सध्या वाशिम जिल्ह्यामध्ये तूर खरेदी 31 मे पर्यंत होणार असं जसं मुख्यमंत्र्यांनी जे आदेश दिले होते त्या आदेशानंतर शेतकऱ्यांनी आपली तूर घेऊन बाजार समितीमध्ये गर्दी केलेली आहे। वाशिम जिल्ह्याचा जो मंगरुळपीर बाजार समिती आहे त्या ठिकाणी काल जवळपास 70 ते 80 ट्रॅक्टर तूर खरेदीसाठी तूर विक्रीसाठी शेतकरी घेऊन आले होते। त्यानंतर बाजार समितीने त्यांची नोंदणी करून घेतली, पण रात्री जवळपास 150 ते 200 आणखीन ट्रॅक्टर आले आणि आज सकाळी शेतकरी आणि बाजार समितीमध्ये चढाओढ सुरू आहे। त्यांचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमची नोंदणी पूर्वी करा, कारण आम्ही रात्री 11:30ला आलो, कोणी शेतकरी म्हणतो मी 10 वाजता आलो, अशी चढाओढ सुरू आहे। प्रणय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। या संदर्भातले अपडेट वेळोवेळी तुझ्याकडून घेत राहू।